व्हिडिओमध्ये आपण युनिट 2 स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन प्लांट्स आणि ॲनिमल्स सुरू करणार आहोत। युनिट 2 च्या मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स या चॅप्टर नंबर 5 चे काही इम्पॉर्टंट मार्किंग्स आणि टिप्स आणि ट्रिक्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। हा चॅप्टर आपण पार्ट्स मध्ये बघणार आहोत। पार्ट 1 मध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण रूट आणि स्टेम बद्दल डिस्कस करणार आहोत। चॅप्टरचं नाव आहे मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स। मॉर्फोलॉजीचं मीनिंग आहे एक्सटर्नल स्ट्रक्चर। सो प्लांट्स मध्ये एक्सटर्नली कोणते कोणते पार्ट्स अवेलेबल असतात, तर सर्वात पहिलं असतं तो म्हणजे फ्लॉवर, त्याच्यानंतर असतं फ्रूट, नंतर मोस्ट इम्पॉर्टंट असतात लीव्स, देन स्टेम आणि रूट्स। या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत रूट आणि स्टेम। तर पुढे जाण्याआधी आपण एक महत्त्वाचा पॉइंट लक्षात घेऊया। समजा ही सीड आहे, या सीड मधून बाहेर येणारा हा जो कोंब आहे त्याला म्हणतात रॅडिकल, आणि त्याच्याच वरती एक छोटंसं स्ट्रक्चर असतं त्याला म्हणतात प्ल्युम्यूल। सो प्ल्युम्यूल पासून स्टेम किंवा शूट सिस्टीम डेव्हलप होते आणि रॅडिकल पासून रूट सिस्टीम डेव्हलप होते। हे लक्षात ठेवायला एकदम सोपं आहे। रॅडिकलचा आर आणि रूटचा आर, सो आर आर असेल, दे आर मॅचिंग, आणि उरलेलं जे काही आहे प्ल्युम्यूल, दॅट इज नथिंग बट द शूट सिस्टीम। सुरुवात करूया रूट्स पासून। वेदर इट इज अ डायकॉटिलिडोनस प्लांट, मोनोकॉटिलिडोनस प्लांट, जिम्नोस्पर्म असू दे, अँजिओस्पर्म असू दे, कोणत्याही प्रकारचं हायर प्लांट असू दे, या प्लांट्स कडे रूट सिस्टीम ही अवेलेबल असते। परंतु डिपेंडिंग अपॉन त्यांची रिक्वायरमेंट आणि त्यांचे स्ट्रक्चर, या रूट सिस्टीम मध्ये काही मॉडिफिकेशन दिसून येतात। आपण सुरुवात करूया ते म्हणजे बेसिक स्ट्रक्चर ऑफ रूट सिस्टीमने, आणि मग त्याच्यातले मॉडिफिकेशन्स बघू आणि ते कसं सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायचं ते सुद्धा क्विकली बघून घेऊया। सुरुवात करूया ते म्हणजे रिजन्स ऑफ रूट पासून। रूटचे 4 मेन रिजन्स आहेत। पहिला रिजन आहे ज्याच्यामध्ये रूट कॅप प्रेझेंट असते आणि तो असतो ऍट द एपेक्स ऑफ द रूट, म्हणजे रूटच्या टोकाशी किंवा एकदम टर्मिनल पॉइंटला असतो, ते म्हणजे रिजन ऑफ रूट कॅप। दुसरा रिजन असतो जो काही मिलीमीटरच थिक असतो फक्त, आणि इट इज मेड अप ऑफ मेरिस्टेमॅटिक टिश्यूज किंवा मेरिस्टेमॅटिक सेल्स। याचा अर्थ काय आहे? दोज सेल्स विच अंडरगो डिव्हिजन। प्लांट्स मध्ये 2 प्रकारचे सेल्स असतात, आपल्याला माहिती आहे। एक असतात मेरिस्टेमॅटिक सेल्स आणि दुसरे असतात परमनंट सेल्स। मेरिस्टेमॅटिक सेल्स अंडरगो डिव्हिजन, परमनंट सेल्स डू नॉट अंडरगो डिव्हिजन। सो या दुसऱ्या रिजन मध्ये, रिजन ऑफ मेरिस्टेमॅटिक ऍक्टिव्हिटी किंवा रिजन ऑफ मेरिस्टेम, नंबर ऑफ सेल्स इन्क्रीज होण्यासाठी या रिजनची मदत होते। त्याच्यानंतरचा एलॉंगेटेड किंवा लॉंग असा मोठाच्या मोठा जो रिजन आहे तो आहे रिजन ऑफ एलॉंगेशन। या नावावरनं सुद्धा आणि त्याच्या स्ट्रक्चरवरनं सुद्धा आपण याचं नाव लक्षात ठेवू शकतो की त्याचं जी लेंथ आहे सर्वात लॉंग आहे आणि इट इज अ एलॉंगेटेड स्ट्रक्चर, सो इट इज अ रिजन ऑफ एलॉंगेशन। सॉइलच्या सरफेस जवळचा जो असलेला काही सेंटीमीटरचा जो रिजन असतो तो असतो रिजन ऑफ मॅच्युरेशन किंवा त्याला रिजन ऑफ रूट हेअर असं सुद्धा म्हणतात। हे जे छोटे छोटे स्ट्रक्चर्स इथे आपल्याला दिसत आहेत, दीज आर नथिंग बट द रूट हेअर विच हेल्प इन ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर आणि मिनरल्स। पुढे आपण बघूया मॉडिफिकेशन ऑफ रूट्स। तर मॉडिफिकेशन ऑफ रूट्स साठीचे हे जे मार्किंग्स आहेत ते तुम्ही तुमच्या बुक मध्ये नोट डाऊन करून घेऊ शकता। या पॉइंट मध्ये आपण बघूया पर्पजेस ऑफ मॉडिफिकेशन। काय काय पर्पज असू शकतो मॉडिफिकेशन साठी। पर्पज ऑफ मॉडिफिकेशन मध्ये सर्वात पहिला आहे ते म्हणजे ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स। दुसरं आहे ते म्हणजे स्टोरेज ऑफ फूड। तिसरं आहे ते म्हणजे सपोर्ट, गिव्हिंग सपोर्ट टू द पर्टिक्युलर प्लांट। अजून एक रिझन आहे मॉडिफिकेशनचं ते म्हणजे रेस्पिरेशन। हे 4 मेन पर्पजेस आहेत मॉडिफिकेशन ऑफ रूट्सचे। 2 कुठले टाइप्स आहेत रूट्सचे। फर्स्ट टाइप आहे ते म्हणजे टॅप रूट सिस्टीम किंवा टॅप रूट्स, आणि दुसरा टाइप आहे तो म्हणजे ऍडव्हेंटिशियस रूट्स। टॅप रूट यालाच ट्रू रूट असं पण म्हणतात, आणि याचं रिझन असं आहे इट डेव्हलप्स फ्रॉम रॅडिकल। आणि ऍडव्हेंटिशियस रूट्स जे असतात त्यांना फायब्रस रूट्स असं पण म्हणतात, आणि दे आर डेव्हलप फ्रॉम अदर पार्ट्स अदर दॅन रॅडिकल्स। सो मॉडिफिकेशन्स इन रूट्स, कोणत्या 2 टाईपचे रूट्स आपण बघितले। सर्वात पहिले आहेत ते म्हणजे टॅप रूट आणि दुसरं आहे ते आहेत ऍडव्हेंटिशियस रूट। सो टॅप रूट आणि ऍडव्हेंटिशियस
रूट. टॅपरूट मध्ये मेनली दोन पर्पजेस साठी मॉडिफिकेशन दिसून येतं. पहिलं आहे ते म्हणजे फूड स्टोरेज आणि दुसरं रिझन आहे ते म्हणजे रेस्पिरेशन. टॅप रूट्स मध्ये फूड स्टोरेज साठी आपल्याला 3 फॉर्म्स दिसून येतात. पहिला आहे ते म्हणजे कोनिकल, दुसरा आहे ते म्हणजे फ्युजिफॉर्म आणि थर्ड जो प्रकार आहे तो म्हणजे आहे नॅपिफॉर्म. आणि रेस्पिरेशन मध्ये आपल्याला एक मॉडिफिकेशन दिसून येते ते म्हणजे न्यूमॅटोफोर्स. ऍडव्हेंटिशियस रूट्स मध्ये 3 डिफरंट पर्पजेसनी आपल्याला मॉडिफिकेशन दिसून येतं. फर्स्ट आहे ते म्हणजे फूड स्टोरेज, सेकंड आहे ते म्हणजे मेकॅनिकल सपोर्ट आणि थर्ड आहे ते म्हणजे स्पेशल फीचर. फूड स्टोरेज मध्ये परत 4 मॉडिफिकेशन दिसून येतात. पहिले आहे सिंपल ट्युबरोज, दुसरा आहे फॅसिक्युलेटेड ट्युबरोज, तिसरा आहे बीडेड स्ट्रक्चर किंवा ज्याला मॅनिलिफॉर्म पण म्हणतात आणि फोर्थ आहे ते म्हणजे नोड्युलस. मेकॅनिकल सपोर्ट मध्ये आपल्याला 5 वेगवेगळे मॉडिफिकेशन्स दिसून येतात. मेकॅनिकल सपोर्ट मध्ये आपल्याला 5 वेगवेगळे मॉडिफिकेशन्स दिसून येतात. ते कोणकोणते आहेत ते बघूया. फर्स्ट आहे ते म्हणजे प्रॉप रूट्स, दुसरा आहे स्टिल्ट रूट्स, तिसरा आहे क्लाइम्बिंग रूट्स, फोर्थ आहे क्लिंगिंग रूट्स आणि फिफ्थ आहे ते म्हणजे प्लॅंक रूट्स. स्पेशल फीचर साठी झालेले 2 मॉडिफिकेशन्स आपल्याला दिसून येतात ते म्हणजे एपिफायटिक रूट्स आणि सकिंग रूट्स. सो हा झाला एंटायर चार्ट ऑफ मॉडिफिकेशन ऑफ रूट्सचा, टॅप रूट्स आणि ऍडव्हेंटिशियस रूट्स. आता प्रत्येकाचं सो हे एक्झॅक्टली सगळं लक्षात कसं ठेवायचं ह्याच्यासाठी सिंपल ट्रिक अशी आहे ती म्हणजे त्यांच्या डायग्राम्स लक्षात ठेवणं किंवा त्यांची जी एक्झाम्पल्स आहेत प्रत्येक टाइप ऑफ मॉडिफिकेशनचं जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल त्याच्या डायग्राम सकट लक्षात ठेवलं तर इट विल बी व्हेरी व्हेरी इझी. सो आपण 1 बाय 1 त्याची डायग्राम, एक्झाम्पल आणि त्याचं काय स्पेशल फीचर आहे हे क्विकली डिस्कस करूया. सो आधी आपण बघतोय फॉर टॅपरूट 2 प्रकार आहेत. पहिला म्हणजे आहे फूड स्टोरेज आणि फूड स्टोरेज साठी जे रूट्स असतात त्यांच्यामध्ये स्वेलिंग दिसून येतं. वेअर एज दुसरा आहे तो म्हणजे रेस्पिरेशन. सो फूड स्टोरेज मध्ये 3 प्रकार आपण बघितले, कोनिकल, फ्युजिफॉर्म आणि नॅपिफॉर्म. सो हे त्याचा एक्झाम्पल झाले. हा झाला कोनिकल रूट. कोनिकल रूट मध्ये बेस ऑफ द रूट इज ब्रॉड आणि एपेक्स इज टेपरिंग. फ्युजिफॉर्म रूट मध्ये बोथ द एंड्स आर टेपरिंग आणि सेंट्रल स्वेलिंग दिसून येतं. आणि नॅपिफॉर्म रूट मध्ये एक मोठा बल्ज सर्क्युलर स्ट्रक्चर दिसून येतं आणि ऍट द एपेक्स अब्रप्टली टेपरिंग रूट हे असतं. सो या तिघांची एक्झाम्पल्स काय काय आहे? सिंपल एक्झाम्पल्स आहेत. आपल्याला रोजच्या डेली लाईफ मध्ये आपण ही एक्झाम्पल्स किंवा हे ह्या भाज्या हे रूट्स आपण बघत असतो. सो इट इज व्हेरी इझी टू रिमेंबर. कोनिकल साठी आहे कॅरट, फ्युजिफॉर्म साठी आहे रॅडिश आणि नॅपिफॉर्म साठी आहे बीटरूट. आणि रेस्पिरेशन साठी आपल्याला एकच मॉडिफिकेशन आहे ते म्हणजे न्यूमॅटोफोर्स. न्यूमॅटोफोर्स हे कुठे ग्रो मेनली होतात तर मार्शी एरिया जिथे दलदल असते आणि जिथे सॉइल मध्ये एअरेशन ऑलमोस्ट 0 असते. रूट्स पण रेस्पिरेशन परफॉर्म करतात. सो मार्शी एरिया मध्ये जी सॉइल असते तिचं जे स्ट्रक्चर असतं त्याच्यामध्ये बिलकुल एअर कॅव्हिटीज प्रेझेंट नसतात आणि म्हणूनच फॉर रेस्पिरेशन हे जे रूट्स असतात हे अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी आउट ऑफ द सॉइल ग्रो होतात आणि त्यांच्यावर छोटे छोटे पोर्स प्रेझेंट असतात ज्याला लेंटिकल्स असं म्हणतात. आणि या न्यूमॅटोफोरचं एक्झाम्पल आहे ते म्हणजे रायझोफोरा. सो फॉर रेस्पिरेशन पर्पज मार्शी एरियामध्ये ग्रो होणारे हे जे प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये न्यूमॅटोफोर्स हे मॉडिफिकेशन टॅप रूट मध्ये दिसून येतं. पुढे बघूया. पुढचा आहे ऍडव्हेंटिशियस रूट सिस्टीम. ऍडव्हेंटिशियस रूट्स. ऍडव्हेंटिशियस रूट्स मध्ये सर्वात पहिला आपण बघूया ते म्हणजे फूड स्टोरेज. फूड स्टोरेज मध्ये 4 प्रकार आपल्याला दिसून येतात. पहिला आहे सिंपल ट्युबरोज, दुसरा आहे फॅसिक्युलेटेड ट्युबरोज, तिसरा आहे बीडेड स्ट्रक्चर किंवा ज्याला आपण मॅनिलिफॉर्म पण म्हणतो आणि चौथा आहे ते म्हणजे नोड्युलस रूट किंवा नोड्युलस स्ट्रक्चर. सो याचं एक्झाम्पल काय काय आहे? सिंपल ट्युबरोज मध्ये काय होतं, प्रायमरी रूट जे आहे ते अख्खच्या अख्खं प्रायमरी रूट याच्यामध्ये स्वेलिंग दिसून येतं आणि फूड स्टोरेज दिसून येतं आणि दोन्ही साईडला ते टेपरिंग असतं. फॅसिक्युलेटेड ट्युबरोज सिस्टीम मध्ये जे ऍडव्हेंटिशियस फायब्रस रूट्स असतात ते डिफरंट जे आहेत ते वेगवेगळ्या रूट्सवर वेगवेगळ्या सेपरेट स्वेलिंग दिसून येतं आणि इट लुक्स लाईक अ बंच ऑफ स्वोलन स्ट्रक्चर. सो दिस इज नथिंग बट द फॅसिक्युलेटेड ट्युबरोज सिस्टीम. आणि मॅनिलिफॉर्म मध्ये काय होतं, प्रत्येक जो रूट आहे
त्याच्यामध्ये बीडेड स्ट्रक्चर तयार होतं, बीड्स लाईक स्ट्रक्चर, की स्वेलिंग आणि टेपरिंग, स्वेलिंग टेपरिंग, स्वेलिंग टेपरिंग. सो एखादी माळ कशी असते किंवा बीडेड स्ट्रक्चर कसं असतं, सो ते तसं दिसतं, म्हणून त्याला बीडेड मॅनेलिफॉर्म म्हटलेलं आहे. वेअर ॲज नोड्यूल, राऊंड नोड्यूल लाईक स्ट्रक्चर्स तयार होतात, अँड दॅट इज नथिंग बट द नोड्युलस स्ट्रक्चर. आता ह्याचं एक्झाम्पल्स काय काय आहेत? सिंपल ट्युबरोजचं एक्झाम्पल आहे स्वीट पोटॅटो, फॅसिक्युलेटेड ट्युबरोजचं एक्झाम्पल आहे ॲस्पॅरागस, मॅनिलिफॉर्मचं एक्झाम्पल आहे स्पिनच, आणि नोड्युलस रूटचं एक्झाम्पल आहे आम हल्दी. एक्झाम्पल्स लक्षात ठेवायची आहे. डायग्राम वरनं इझिली वी कॅन रिमेंबर द स्ट्रक्चर. परत ॲडव्हेंटिशियस रूट्सचा दुसरा पर्पज कोणता आहे? तो म्हणजे मेकॅनिकल सपोर्ट. आणि ह्या मेकॅनिकल सपोर्ट मध्ये बेसिकली 5 डिफरंट टाइप्स आहेत. पहिला आहे म्हणजे प्रॉप रूट्स, दुसरा आहे तो म्हणजे स्टिल्ट रूट्स, तिसरा प्रकार आहे तो म्हणजे क्लाइम्बिंग रूट्स, चौथा प्रकार आहे तो म्हणजे क्लिंगिंग रूट्स, आणि पाचवा जो टाइप आहे तो म्हणजे प्लॅंक रूट. जो बनियान ट्री आहे, प्रॉप रूट सिस्टीम साठी बनियान ट्री आहे. प्रॉप रूट सिस्टीमचं एक्झाम्पल आहे बनियान ट्री. या ट्री मध्ये जे ब्रांचेस आहेत त्या ब्रांचेस वरनं हे रूट्स खाली जमिनीपर्यंत ग्रो होतात, आणि मग या एंटायर ट्रीला हा मेकॅनिकल सपोर्ट मिळतो. मराठीत ज्याला आपण वडाच्या पारंब्या असं म्हणतो. सो बनियान ट्री इज द एक्झाम्पल. पुढे स्टिल्ट रूट साठीचं एक्झाम्पल काय आहे? ते म्हणजे मेज प्लांट किंवा जवार प्लांट किंवा शुगर केन प्लांट. सो ह्याच्यामध्ये काय दिसतंय आपल्याला? मेन जे स्टेम आहे त्या स्टेमच्या लोअर नोड्स पासनं हे रूट्स ग्रो होतात आणि ऑब्लिकली खाली ग्राउंडला जाऊन पेनिट्रेट करतात, सो दॅट इट विल गिव्ह सपोर्ट टू द थिन स्टेम. त्याच्यानंतर क्लाइम्बिंग रूटचं एक्झाम्पल काय आहे? कुठल्याही प्रकारची जी वेल असते, इथे बेस्ट एक्झाम्पल आहे ते म्हणजे बीटल लीफ, ब्लॅक पेपर. सो काळी मिरी किंवा ज्याला खाऊचं पान म्हणतात, त्याच्या ज्या वेली असतात त्याची जे रूट्स आहेत, दीज आर नथिंग बट द क्लाइम्बिंग रूट्स. कुठल्याही स्ट्रॉंग स्ट्रक्चरचा आधार घेऊन ते ग्रो होतात आणि वरती क्लाइंब करतात. पुढचं क्लिंगिंग रूटचं एक्झाम्पल आहे इंग्लिश आयव्ही. क्लिंगिंग याचा अर्थ कुठल्याही मोठ्या ट्रीला हे जे रूट्स असतात ते चिकटतात. सो तुम्ही जर हे स्ट्रक्चर बघितलं तर दिस इज नथिंग बट द क्लिंगिंग रूट स्ट्रक्चर. आणि शेवटचं मॉडिफिकेशन आहे ते म्हणजे प्लॅंक रूट्स. प्लॅंक रूट्सचं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो इथे पीपल ट्री. सो प्लॅंक रूट्स मध्ये आपल्याला काय दिसून येत आहे? तर हे जे वेव्ही स्ट्रक्चर आहे, की मेन जो स्टेम आहे त्या स्टेमच्या वरती, या स्टेमच्या बेसला बेसिकली हे जे वेव्ह लाईक रूट्स बाहेर आलेले असतात ग्राउंडच्या, म्हणून त्याला म्हणतात प्लॅंक रूट. आणि ॲडव्हेंटिशियस रूट्स मध्ये शेवटचं जे आपल्याला मॉडिफिकेशन दिसून येतं ते म्हणजे स्पेशल फंक्शन्स साठी. स्पेशल फंक्शन्स मध्ये दोन आपल्याला पर्पजेस दिसून येतात. दोन फंक्शन्स साठी मॉडिफिकेशन्स हे ॲडव्हेंटिशियस रूट्स मध्ये दिसून येतात. सर्वात पहिला आहे ते म्हणजे एपिफायटिक रूट्स ज्याला म्हणतात. हे फॉर ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर साठी मेनली आहे, बट फ्रॉम द एअर, ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर फ्रॉम एअर अँड नॉट फ्रॉम सॉइल. आणि जे दुसरं स्पेशल फंक्शन आहे ते म्हणजे सकिंग रूट्स, दॅट इज फॉर सकिंग द न्यूट्रिशन फ्रॉम द होस्ट प्लांट्स आपण ज्याला म्हणू शकतो. सो या एपिफायटिक रूटचं एक्झाम्पल आहे ते म्हणजे वॅन्डा किंवा डेंड्रोबियम. या प्लांट्स मध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला इथे हे व्हाईट कलरचे स्पॉन्जी रूट्स दिसून येतात, ज्यांना एपिफायटिक रूट्स असं म्हणतात. वेअर ॲज सकिंग रूटचं जर एक्झाम्पल आपण बघितलं तर दिस इज नथिंग बट द एक्झाम्पल ऑफ सकिंग रूट, की दुसरी कुठलीही जे प्लांट असेल त्याच्या स्ट्रक्चरवर हे रूट जे आहेत ते त्यांच्या व्हॅस्क्युलर बंडल पर्यंत पेनिट्रेट करतात आणि जे काही न्यूट्रिएंट्स असतील ते सगळेच्या सगळे सक करतात. सो सकिंग रूटचं एक्झाम्पल इथे आहे ते म्हणजे कस्क्युटा.